सर्वजण मला व्यवस्थित लेक्चर पाहत आहेत का बघू द्या. असं सर्वजण बसलेत, असं उठून बसलेत आणि पटकन ज्यांचे व्हिडिओ सुरू होतात ना तेच खरे आपले विद्यार्थी आहेत. असं राईट व्हिडिओ सुरू करा म्हणलं की हो का पहा, म्हणजे हे सर्व विद्यार्थी तयारीनिशी बसलेले आहेत. यांना मेकअपची गरज नाहीये. म्हणजे मेकअपची म्हणजे असं मेकअप नाही, असं उठून सर पुढे असं असं झोपून पाऊल आलतो पण आता कुठेतरी जाऊन बसावं लागेल मला, असं नसलं पाहिजे. व्हिडिओ ऑन. कारण बरेच विद्यार्थी नवीन आहेत, काही विद्यार्थी जुने आहेत आपल्याला, पण काही विद्यार्थी एकदम नवीन आहेत, म्हणजे मला माहित पण नाही आहेत ते. ओके, आता तुम्ही पण जुनेच झाला म्हणा. बाकी लोग क्या कर रहे हैं विदाउट वीडियो? ओके, चला बाकीचे इंडियन आर्मी वगैरे, इंडियन आर्मी पण जॉईन झाली आपल्या क्लासला. व्हेरी गुड. काय रे, आपलं नाव ठेवायचं. ठीक आहे, इंडियन आर्मी सोबत रिस्पेक्ट आहे आपली, आपण असायला पाहिजे. पण आता हा क्लास आहे, मला विद्यार्थ्याची नावं माहिती असली पाहिजेत ना रे. तुम्हाला असं नाही का वाटत की सर कम्प्युटर पुढे येऊन जर उगं बडबड करत असेल तर असं सरला कसं वाटत असेल नेमकं? असं नाही का वाटत तुम्हाला? नेटवर्क प्रॉब्लेम आहे गावाकडे. चालते रे, फक्त थोड्या वेळासाठी करायचं ऑन. माझं प्रेशर असलं की जरा तुम्ही पण कसं असतात की जरा कंटाळा वगैरे करतं, असं झोप जाते, उगा येत असते थोडी. मग व्हिडिओ ऑन करायला सांगितलं की सर ना असं झोप गेल्यासारखी वाटते, आहे का नाही? ओके, चल नाव यू कॅन टर्न ऑफ युअर व्हिडिओ. चल स्टार्ट करूया आपण. प्रोबॅबिलिटी. सर व्हॉट इज अ प्रोबॅबिलिटी? व्हॉट इज अ प्रोबॅबिलिटी? अजून आपण प्रोबॅबिलिटीला हातच लावलेला नाहीये. आपण अजून प्रोबॅबिलिटीची मी डेफिनेशनच सांगितली नाहीये. हे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की पहिले 2 ते 3 प्रॉब्लेम सेट विदाउट प्रोबॅबिलिटी. अजून प्रोबॅबिलिटी काय आहे, प्रोबॅबिलिटीची डेफिनेशनच आपण पाहिलेली नाहीये. फक्त आपण काय केलेलं आहे की इव्हेंट म्हणजे काय. गुड मॉर्निंग सर. नाही, इव्हेंट आज पाहिजे ना आपल्याला. ओके, मग आतापर्यंत काय पाहिलं? आतापर्यंत रॅन्डम एक्सपेरिमेंट, व्हॉट इज आउटकम, व्हॉट इज इक्वल लाईक आउटकम. म्यूट राहिले का? व्हेरी गुड, म्यूट राहिलेले आहे. गुणगुण करते का रे? चल व्हेरी गुड. चलो म्यूट झाले सर्वजण. तर ओके, नो प्रॉब्लेम. तर आतापर्यंत इक्वली लाईट आउटकम पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इज अ सेट ऑफ ऑल आउटकम. त्याच्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत त्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणणार आहोत आपण. मग आपण रॅन्डम एक्सपेरिमेंटचे सॅम्पल स्पेस कोणते कोणते लक्षात ठेवायचे? जर कॉइन टॉस केला, मग 1 करा, 2 करा, 3 करा, 10 करा. 10 जर फक्त तुम्हाला 10 असं लिहायला नाही येणार, असं विचारू शकतात की 10 केले तर किती रॅन्डम किती आउटकम आले पाहिजे त्याचे, एन ऑफ एस किती. तर तुम्ही कसं करणार? 2 raised to 10 करणार, कारण तुम्हाला आता फॉर्म्युला माहिती झालाय 2 raised to 10. आणि डायस साठी काय असू शकतं आउटकम? 1 to 6. एकदा केल्यावर, दोनदा केल्यावर ते परत कॉम्बिनेशन घ्यायचे त्या दोघांचं आणि 6 चा स्क्वेअर होणार. तीनदा केल्यावर 6 चा क्यूब होणार. चारदा केल्यावर 6 चा 4 होणार. राईट. मग डायसचं एक आउटकम, कॉइनचं एक आउटकम आणि कार्डचं एक आउटकम. कार्ड सर्वांना लक्षात आहेत? किती असतात टोटल कार्ड? 52. बरोबर आहे. चला पटकन रिवाइज होते का बघा. असं त्याच्यामध्ये 26 रेड असतात. व्हेरी गुड. चलो 26 रेड असतात, 26 ब्लॅक असतात. बरोबर आहे का बा? 26 रेड असतात, 26 ब्लॅक असतात. त्याच्यानंतर त्या 26 रेड मधले डायमंड आणि हर्ट 13 आणि तिकडे स्पेड आणि क्लब. राईट. ओके, व्हेरी गुड. तर मग आता आपल्याला आणि टोटल फेस कार्ड सांगा बरं. चला टोटल फेस कार्ड फक्त सांगा मला, आपण पुढे चलूया. टोटल फेस कार्ड, टोटल फेस कार्ड किती असतात? सर हे तर आम्ही कधीच नाही विसरणार.
आहे का नाही? ओके सर, ओके चलो BARA. बर, अजून आपण प्रोबॅबिलिटीला आलेलो नाहीयेत. आपण अजूनही प्रोबॅबिलिटीला आलेलो नाहीयेत. मग आता आपल्याला काय चौथा क्वेश्चन पहा बरं. चौथा ऍक्टिव्हिटी आपण सांगितली नव्हती ना काल. चौथा क्वेश्चन काय दिलेला आहे? 2 बॉईज आहेत, त्यांना आपण काय कन्सिडर केलं? B1, B2. त्याच्यानंतर 2 गर्ल्स आहेत, त्यांना कसं कन्सिडर केलंय? G1, G2. हाऊ शुड बी G1 इज अ गर्ल सर? हे G1 म्हणजे G, कॅपिटल G अँड G2 आहे का नाही? त्याच्यानंतर कोणाला कळलं, कोणाला अजून कळलंच नाही नेमकं काय झालं ते, काय म्हणलं सर मग. ओके चला. तर त्याच्यानंतर काय झालेलं आहे की ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायचंय. काय ऍक्टिव्हिटी करायचंय? कमिटी ऑफ 2 बॉईज. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये कमिटी ऑफ 2 बॉईज, 2 बॉईज मला इन्क्लूड करायचे. आपल्याकडे 2 बॉईज कोणते आहेत? B1 आणि B2. ठीक आहे. तर B1 आणि B2 या कमिटी ऑफ बॉईज मध्ये असतील. B1 आणि B2 हे कमिटी ऑफ बॉईज मध्ये असतील. कमिटी ऑफ 2 बॉईज दिले का नाही तिथे? मग तिथे असंच लिहिणार तुम्ही B1 आणि B2. ह्या G1 आणि G2 ला घेऊ शकतो का बॉईज मध्ये? नाही, राईट. सो इथे आपण B1 आणि B2च लिहायला पाहिजे. आणि मग कमिटी ऑफ गर्ल्स मध्ये काय लिहिणार मग आपण? G1, G2, राईट. G1, G2 कमिटी ऑफ 2 गर्ल्स करायची होती. 2 गर्ल्स कोणत्या कोणत्या आहेत? G1 अँड G2. देअरफॉर याच्यामध्ये आपण ही कमिटी तयार करणार. आणि लास्टला कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. गर्ल्स. मग कसं करणार मी? पहा, एक बॉय आणि एक गर्लची कमिटी तयार करायचं मला. मग मी काय करू शकतो? या कमिटीमध्ये दोघांची कमिटी घ्यायची ना याच्यामध्ये, लक्षात घ्या. तर मी काय करणार आहे, एक बॉईज जर समजा मी B1 घेतला, बॉईज काय घेतला मी? B1. तर या दोन्ही पैकी कोणतीही गर्ल घेऊ शकतो मी? G1 घेतलं मी. ही एक कमिटी झाली 1 बॉय आणि 1 गर्लची. त्याच्यानंतर काय झालं पहा, B1 जर घेतलं तर मी इथं काय घेऊ शकतो? G2 घेऊ शकतो. त्याच्यानंतर कमिटी जर मी कमिटीमध्ये जर बॉईज मध्ये B2 घेतलं आणि गर्ल्स मध्ये G1 घेतलं, किंवा बॉईज मध्ये B2 आणि गर्ल्स मध्ये G2 घेतलं, अशा 4 कमिट्या टोटल बनवू शकतात आपल्याकडे. या 4 पेक्षा वेगळ्या कमिट्या आपण बनवू शकत नाही. नाही, आपल्याला 1 बॉय अँड 1 गर्ल म्हणलेलं आहे. सो वी कॅन नॉट टेक B1 अँड B2 और G1 अँड G2. राईट अरविंद? तर ह्या कमिट्या आपण घेऊ शकत नाही. 1 बॉय आणि 1 गर्ल पाहिजेच. मग आपण B1 आणि B2 किंवा G1 आणि G2 हे घेऊ शकत नाही. 1 बॉय अँड 1 गर्ल म्हणलेलं आहे. देअरफॉर देन N ऑफ S किती येणार आपलं? N ऑफ S येणार 4. राईट इट डाऊन. N ऑफ S येणार 4. ओके, त्याच्यानंतर दिलंय. ओके ओके ओके. कमिटी ऑफ 1 बॉय 1 गर्ल. त्याच्यानंतर सॅम्पल स्पेस दिलाय का? त्याच्यानंतर सॅम्पल स्पेस काढायचं. पहा, लक्ष द्या, याच्यासाठी वेगळं दिलंय आणि नंतर सॅम्पल स्पेस दिलंय. तर आपल्याला काय विचारलंय? सॅम्पल स्पेस फॉर ऑल गर्ल्स अँड बॉईज विचारलंय. N ऑफ 6. राईट. पहिली हे A कम्प्लीट केला आपण. मला ऍक्च्युली ते खाली मी डॉट बघितलेच नाही, ते मला वाटलं N ऑफ S विचारलं काही. त्याच्यानंतर कमिटी ऑफ 2 गर्ल्स हे कम्प्लीट केलं आपण. त्याच्यानंतर कमिटी ऑफ 1 बॉय 1 गर्ल हे पण कम्प्लीट केलंय. आणि आता खाली सॅम्पल स्पेस या सर्वांचा विचारला आहे. मग सर्वांचा विचारल्यामुळे आपल्याला या सर्व कमिटी घ्यावं लागतील. कोणती कमिटी? पहिल्यांदा B1 B2 ची.
यांच्यामध्ये कॉमा द्यायचा नाही, जर कॉमा दिला तर ब्रॅकेट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर G1 G2 ची आणि त्याच्यानंतर या 4 कमिट्या B1 G1 B2 G2 B2 G1. अरे असं का व्हायला मिक्स B2 G1 आणि B2 G2 या टोटल मग आता येणार n ऑफ s इज इक्वल टू 6 येणार, राईट. हा विचारलं नाहीये का? ओके, n ऑफ s चालतंय, विचारलं नाही. ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, आपण लिहूया, काय प्रॉब्लेम आपल्याला. इथेपर्यंत क्लिअर आहे? हे क्लिअर आहे का? पहा, 2 बॉईज होत्या, 2 गर्ल्स होत्या, तर आपण त्याच्यामध्ये काय काय करू शकतो की एकतर दोन्ही बॉईजची एक कमिटी तयार केली, दोन्ही गर्ल्सची एक कमिटी तयार केली, किंवा एक बॉईज आणि एक गर्ल्सची कमिटी तयार केली. तुम्हाला आता हे विचारू शकते, हे विचारू शकते, हे विचारू शकते, आणि त्याच पार्टकडे चाललेलो आहोत आपण. कोणत्या पार्टकडे चाललेलो आहोत सर? आपण इव्हेंट कडे चाललेलो आहोत, इव्हेंट. राईट, क्लिअर आहे? ओके, चलो टाका हेडिंग, टाका इव्हेंट, हेडिंग टाका इव्हेंट. त्याच्या खाली इव्हेंट हेडिंग टाकली, पहिला पॉइंट लिहा फेवरेबल, फेवरेबल आउटकम, फेवरेबल आउटकम. त्याच्यामध्ये लिहा फेवरेबल आउटकम. फेवरेबल आउटकम कशाला म्हणायचं आधी लिहा. व्हेरी गुड, फेवरेबल आउटकम. तर तुम्हाला नाव वाचूनच ते काहीतरी वाटते का? फेवरेबल आउटकम. पप्पा येताना पाणीपुरी घेऊन आले, आपल्यासाठी कसं आहे? फेवरेबल आउटकम आहे. पप्पा येताना पाणीपुरी घेऊन आले, आपल्यासाठी. हा पाणीपुरी सर, कशाला ध्यान काढला एवढा वेळ, लॉकडाऊन आहे आधीच. ठीक आहे, ओके, चला पहा, लक्षात घ्या, फेवरेबल आउटकम म्हणजे काय असणार आहे? फेवरेबल आउटकम म्हणजे आपल्याला एक कंडिशन आहे, पप्पा जर पाणीपुरी घेऊन आले तरच फेवरेबल आउटकम आहे आपल्यासाठी. पप्पांना जर बुक घेऊन आले, एक MTG फाउंडेशनचं बुक घेऊन आले, ते फेवरेबल आउटकम आहे का? विचार करावा लागेल सर, विचार करावा लागेल, विचार करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे एखादं जे आउटकम आहे ते आपण टाकलेली कंडिशन जर सॅटिस्फाय करणार असेल तर त्याला आपण फेवरेबल आउटकम म्हणूया. आपल्या फेवर मध्ये आहे का नाही? मम्मी नको म्हणत असता, पप्पा पाणीपुरी घेऊन आले म्हणजे पप्पा आपल्या फेवर मध्ये आहेत, म्हणजे हे आपलं फेवरेबल आउटकम झालेलं आहे. नक्कीच आहे, ओके. तर मग आता हे फेवरेबल म्हणजे आपलंच फेवरेट असेल नाही, कोणाला पाणीपुरी आवडू शकत नाही, आपल्या विद्यार्थ्याला तशी आवडत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना फेवरेबल आउटकम कोणता आहे? पप्पांनी 2 बुक घेऊन आले सॉल्व्ह करण्यासाठी, फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यासाठी, बाकीचे काय आपल्याला सोडून द्या. ठीक आहे, तर तुमच्यासाठी काय आहे फेवरेबल? की 2 बुक घेऊन आले. सो याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहोत की हे फेवरेट कोणाचं आहे, कोणाला माहिती आहे का? नाही, पण त्याने जर कोणती कंडिशन सॅटिस्फाय केले तर त्याला आपण फेवरेबल आउटकम म्हणणार आहोत. राईट, व्हेरी गुड. हा नक्कीच मला माहिती आहे. सो मग आता पहा, आपण याच्यामध्ये फेवरेबल आउटकम कसं सांगितलं? फेवरेबल आउटकम काय सांगितलं? द आउटकम सॅटिस्फाईंग एनी कंडिशन, पर्टिक्युलर कंडिशन. Outcome satisfying a particular condition is known as favorable outcome. Particular कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल आउटकम, पप्पा आले पण पप्पा पाणीपुरी घेऊन आले म्हणजेच ते फेवरेबल आउटकम आहे. पप्पा आले, बुक घेऊन आले, ते सुद्धा आपल्यासाठी फेवरेबल आउटकम आहे, कारण कंडिशन टाकली आपण त्या आउटकम वरती. बरोबर आहे का नाही? हे झालं फेवरेबल आउटकम.
आणि मग त्याच्यामध्ये आपण जर समजा इव्हेंट सांगितलं, जरा कमेंट अशा नका करू मोठ्या, माझं जरा डिस्ट्रॅक्शन होतं, ठीक आहे. तर याच्यामध्ये इव्हेंट कशाला म्हणायचं मग, इव्हेंट कशाला म्हणायचं, इव्हेंट, राईट. तर इव्हेंट पहा सुद्धा याच्यामध्ये सेट ऑफ फेवरेबल आउटकम, सेट ऑफ फेवरेबल आउटकम इज अन इव्हेंट. ठीक आहे. पप्पा पाणीपुरी घेऊन आले, ते पण फेवरेबल कंडिशन होते. पप्पा बुक्स घेऊन आले, आपल्याला कारण दोन्ही पाहिजे, बुक्स पण पाहिजेत, पाणीपुरी पण पाहिजे. म्हणजे आता नाही पाहिजे पाणीपुरी, आता बुक्सच पाहिजे. ठीक आहे, सध्या बाहेरचं नका हे करू. ओके, सो याच्यामध्ये हा इव्हेंट म्हणजे घटना, पण ती घटना कशी, फक्त पप्पा आले ही घटना आहे का, पप्पा आले ही घटना आहे का, ठीक आहे. घटना तोच आहे का मराठी वर्ड, भारी असतात मराठी वर्ड, घटना. पण पप्पा आले ही आपल्यासाठी घटना नाही. आपल्यासाठी घटना कोणती आहे, पप्पा पाणीपुरी घेऊन आले ही आपल्यासाठी घटना आहे. म्हणजेच आपण कसं सांगणार आहोत, सेट ऑफ ऑल फेवरेबल आउटकम, अ सेट ऑफ अ फेवरेबल आउटकम. कसं सांगितलं मी, इव्हेंट इज अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम. आणि फेवरेबल आउटकम म्हणजे कोणते आहे, कोणती तरी कंडिशन सॅटिस्फाय करणारे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पाणीपुरी तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता. ओ सर काय ऑप्शन दिलाय तुम्ही, पाणीपुरी तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता, पण आता तुम्हाला जाता येत नाही, आता तुम्हाला जाता येत नाही, पप्पा तेवढे बाहेर चाललेत, मग आपल्याकडे ते ऑप्शनच नाही. म्हणून मी सांगतोय, इव्हेंट इज अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम अँड धिस आउटकम शुड बी इन युअर सॅम्पल स्पेस. हे चमकले का बघा, हे डेंजर चमकले आम्हाला पाणीपुरीच्या उदाहरणामुळे. सर पाणीपुरी तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता, पण सध्या आपलं ते ऑप्शन सॅम्पल स्पेस मध्ये नाहीये, ते ऑप्शन आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये नाहीये. सो आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये काय आहे की पप्पा येणार आहेत. मग फेवरेबल कंडिशन कोणती आहे, पप्पा पाणीपुरी घेऊन आले, ते फेवरेबल कंडिशन आहे. मग आता आपण काय सांगणार, इव्हेंट इज अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स इन सॅम्पल स्पेस. हे खूप महत्वाचं आहे, सेट ऑफ फेवरेबल आउटकम इन सॅम्पल स्पेस. क्लिअर आहे का. मी अजून एक्झाम्पल आता थोडंसं वेगळं घेऊया आपल्या बुक मधलं, पण एक जनरल आपल्याला आयडिया आली पाहिजे की फेवरेबल आउटकम म्हणजे काय आणि इव्हेंट म्हणजे काय. क्लिअर आहे सर्वांना. ओके चलो, तर राईट इट डाऊन. पहिल्यांदा लिहा फेवरेबल आउटकम, आधी लिहा फेवरेबल आउटकम लिहा आधी. आधी लिहा फेवरेबल आउटकम. झालं, कुठलं लिहिलो, बुक मधलेच लिहिलो. हा बुक मध्येच आहे, चांगलं डेफिनेशन आहे. The outcomes satisfying particular condition, the outcomes satisfying particular condition are called as okay चला. लिहिलात बे, लिहा लिहा, मी सांगतो. आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स, आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स, आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. आणि नेक्स्ट लिहा इव्हेंट लिहा, a set of favorable outcome, a set of favorable outcome of a given sample space,
a set of a favorable outcome a set of favorable outcomes of a given sample space set of a favorable set of favorable outcome of a given sample space is an event. आता अजून आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे, अजून एक मॅथमॅटिकल टर्म. नेक्स्ट पॉइंट काय लिहायचं बघा आपल्याला. फेवरेबल आउटकम लिहिलं, इव्हेंट लिहिलं. समजा इव्हेंट आहे की बाबा 1 2 3 4 5 6 लुडो सर तुम्ही बी खेळताव ऐका नाही. 1 2 3 4 5 6 ठीक आहे. तर आपल्यासाठी फेवरेबल आउटकम कोणता आहे? सुरुवातीला काय पडायला पाहिजे? सुरुवातीला काय पडायला पाहिजे? लगे आन्सर येणार. सर तुम्हाला कसं माहित? सुरुवातीला काय पडायला पाहिजे? 6च पडायला पाहिजे. म्हणजे हा आपल्यासाठी एक इव्हेंट आहे. आपल्याला फक्त 6 आहे. हे काय आहे? आपला सॅम्पल स्पेस आहे. हा काय आहे? आपल्याला सॅम्पल स्पेस. आणि हे काय? आपला इव्हेंट आहे. इव्हेंट काय आहे? आपल्या फेवरेबल आउटकम. आपल्याला 1 पाहिजे का? नाही. 2 पाहिजे का? नाही. काय पाहिजे? फक्त 6. मग 6चा सेट म्हणजे हे आपल्यासाठी इव्हेंट आहे. मला एक सांगायचंय, मग हा जो इव्हेंट असतो तो इव्हेंट याच्या मधलाच असायला पाहिजे. देअरफॉर ए इज और ई इज सबसेट ऑफ, याला काय म्हणत असतो आपण? सबसेट ऑफ यस सेट चॅप्टर. परत इथे ज्यांना सेट एकदम भारी झालेला आहे का नाही? राईट, व्हेरी गुड. म्हणून पॉइंट लिहून घ्या. इव्हेंट इज अन सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. स्वप्नील, अगेन सॅम्पल स्पेस डायसचा काय आहे? 1 ते 6 पडू शकतं. डायस वरती काय पडू शकतं? 1 ते 6. पण आपल्याला कोणतं पाहिजे? आपल्याला कोणतं पाहिजे? 6 पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? 6. तर मी जर या इव्हेंट मध्ये 6 लिहिलं तर सबसेट माहिती आहे ना? सबसेट याच्यातला हा पार्ट आपण कसं लिहिलं होतं? एव्हरी एलिमेंट प्रेझेंट इन ए शुड बी प्रेझेंट इन यस, देन ए इज अ सबसेट ऑफ यस. आठवते सर, मागच्या जन्मातलं थोडं आठवते आहे का नाही? ओके. सो मी काय सांगितलं पहा, याच्यामध्ये जर याच्यातला प्रत्येक एलिमेंट इथे असेल तर आपण त्याला सबसेट म्हणतो. आणि त्या सबसेटला याच्यामध्ये आपण असं डिनोट करत असतो. फक्त एक पॉइंट लिहून घ्यायचा आपल्याला. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. क्लिअर आहे का अरविंद? अरविंद क्लिअर आहे का? की याच्यामध्ये जो नंबर आलाय तो इथे असायला पाहिजे. आणि जर तसं असेल तर आपण या सेटला सबसेट म्हणतो. स्वप्नील, राईट? सो दिस सेट इज अ सबसेट ऑफ यस. मग आपण काय म्हणलं? आपण फक्त वर्ड मध्ये सांगितलं इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. क्लिअर आहे? ओके, चलो चलो, अभी तो प्रोबेबिलिटी शुरू भी नहीं, इतना मजा क्यों आ रहा है? ओके, चलो 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 चलो. आणि इथे तिथे अजून एक पॉइंट लिहून घ्या की इव्हेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. इव्हेंट इज डिनोटेड बाय एनी कॅपिटल लेटर लाईक ए बी सी डॉट डॉट डॉट. फक्त यस नाही वापरायचं. यस कशाला वापरतो? यस फॉर लगे नाव सांगू नका आपले, ठीक आहे? तर याच्यामध्ये यस सॅम्पल स्पेस साठी वापरतो, म्हणून आपण दुसरे कॅपिटल लेटर इव्हेंट साठी वापरणार आहोत. सो इव्हेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर.
इव्हेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. बर, इव्हेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. आता तुमच्याकडे जर बुक असेल तर फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून एक बॉक्स दिलाय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे इव्हेंट दिलेत. राईट. तर त्याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या. ओके, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ओके, त्याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये हे इव्हेंट आम्हाला पूर्ण स्टडी करण्यासाठी होते. सिलेबसला जे काही इव्हेंट दिले तुम्ही फक्त त्यांचे नाव लक्षात ठेवू शकता. मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगतो की नेमकं काय असतं. पहा, लक्षात घ्या. शुअर इव्हेंट किंवा सर्टन इव्हेंट कशाला म्हणायचं, त्याच्या नावामध्येच आहेत सर्व. शुअर इव्हेंट म्हणजे काय की तुम्ही जर म्हणलात की आपण असं घेऊया 1 2 3 4 5 6. मी काय म्हणलं, ए इज इव्हेंट. इव्हेंट कसं आहे, आपल्याला एक कंडिशन टाकायचं. लक्षात घ्या, आता हे थोडंसं अवघड, मी डायरेक्ट फॉर मोर इन्फॉर्मेशनचा पार्ट घेतोय तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. थोडंसं अवघड वाटू शकतं, याच्यावरती काही प्रश्न नाही येत आपल्याला. ऍक्च्युली आम्हाला याच बीटमुळे प्रोबॅबिलिटी थोडासा डिफिकल्ट वाटायचा, कारण याच्यावरती इथून सुरू झालं होतं आमचं पूर्ण प्रोबॅबिलिटी चॅप्टर. Sir, if dice is unbiased, then we cannot predict probability. Probability इथे येणार नाही. आदित्य, आदित्यचा क्वेश्चन काय आहे पहा. इफ नाही, अनबायन्स म्हणतोय ना, अनबायन्स असेल तरच ठीक आहे. बायस असल्यास कसं, तुम्हाला बायस आणि अनबायन्स कळतं का? बायस असणे आणि अनबायस असणे. अनबायस्ड की शकुनी मामाचे जे फासे होते ते बायस होते, ते बायस. आणि आपला जो लुडो आहे तो अनबायस आहे बिचारा. मग आपण प्रोबॅबिलिटी कुठे काढू शकतो, जिथे अनबायस आहे तिथेच, म्हणजे लुडो मध्ये प्रोबॅबिलिटी काढू शकतो. जिथे बायस आहे म्हणजे शकुनी मामा आहे तिथं आपण कसं काढणार, ते त्याच्या माइंडनं कंट्रोल करायला. मग आपण तिथे मॅथ वापरू शकत नाही. राईट. मग प्रोबॅबिलिटी कुठे येते, जिथे अनबायस आहे तिथेच. बायस असल्यानंतर आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. आणि हे पॉइंट क्लिअर आहे का? अनबायस, अनबायस म्हणजे न्यूट्रल. अनबायस शब्दाचा अर्थ पहा की काहीच नाही, म्हणजे रेड वाल्याला पण 6 तेवढेच पडालेत आणि पोपटीवाल्याला पण. हा सर, लय लुडो खेळतात, तुम्हाला लय माहिती आहे. हा, ठीक आहे. म्हणजे हे ऍक्च्युली आपल्याला वाटतं मला 6 पन्नास झालेत, हे तर अनबायस आहे, पण ते मॅथमॅटिकली रॅन्डमनेस लावले. ठीक आहे. सो धिस इज अनबायस. आणि तिथेच प्रोबॅबिलिटी जास्त आहे. व एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला कळण्यासाठी, बाकी मग इथे भांडत नका बसू कोणता कलर आणि कोणता काय. ओके, पॉइंट क्लिअर आहे. व्हेरी गुड. ओके, चलो वाजे. आता पहा, मी काय एक्सप्लेन करत होतो. हा, ओके, पहा आता याच्यामध्ये मी इव्हेंट ए आहे, एनी नॅचरल नंबर. ए इव्हेंट काय आहे पहा. अरे इकडे लक्ष द्या रे. ए इज अ इव्हेंट वी गॉट एनी नॅचरल नंबर. एनी नॅचरल नंबर. मग मला सांगा, डायस कसाही टाका आपल्याला नॅचरल नंबर भेटणारच आहे. आपल्याला नॅचरल नंबर भेटणारच आहे. लक्षात आले का पहा. थोडस आता डिफिकल्ट, थोडस जरा प्रोबॅबिलिटीचे, अजून प्रोबॅबिलिटी नंबर घेतलंच नाही मी, मला थोडं एक्स्ट्रा 2-3 इव्हेंट तुम्हाला सांगायचे की एनी नॅचरल नंबर. एक नॅचरल नंबर आहे, 2 नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, राईट. सो 1 2 3 4 5 6 कोणताही नंबर आला तर आपला आउटकम बरोबर होणार आहे.
तर अशा यांना सर्टन किंवा शुअर इव्हेंट म्हणायचं, कारण आपल्याला माहिती आहे की तो इव्हेंट होणारच आहे. अशांना काय म्हणायचं, तुम्हाला डेफिनेशन लक्षात काही ठेवायची नाही, लिहून घ्यायचं नाही, थोडंसं फक्त पहा की त्याच्या नावावरच तुम्हाला लक्षात राहील ऍक्च्युअली की अशा इव्हेंटला आपण शुअर इव्हेंट म्हणतो. की डेफिनेटली डायस टाकल्यावर त्याच्यावर इंटिग्रेट फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे का, कोणाला लुडू खेळताना 5/3 भेटले का, नाही भेटले. Therefore, this type of event is called as sure event. नाही ना, ब्ल्यू जरी घेतले तरी फ्रॅक्शन नाही भेटत, राईट. ओके, मग आता आता नेक्स्ट 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 चला चला, लुडो मध्ये हरवून नका जाऊ, चला इकडे लक्ष द्या. आज स्टुडंट मला वाढलेले दिसत आहेत रे थोडस, आणि असंच म्हणजे मला नंतर कळतंय की सर आपले लेक्चर कधीपासून सुरू झालेत, किंवा आपल्याला थोडस स्प्रेड करा, असं असं एकदम अशी लहर आली पाहिजे, अशी खतरा लहर आली पाहिजे, ठीक आहे. आणि जेवढे आले तेवढे कंटिन्यू राहिले पाहिजेत. आधी महत्वाचं माझं ते, जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे मला रेग्युलर कंटिन्यू दिसले पाहिजे. तुम्ही असं बिलकुल समजू नका की सर 2 दिवस नाही केलं तर सरला काय कळणार आहे, आजचा पेपर नाही दिला तर सरला काय कळणार आहे, आजचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केले तर सरला नाही कळणार आहे. ओके, ठीक आहे. सो what is occurrence and non-occurrence event, right. occurrence and non-occurrence ही सुद्धा एक वेगळी डेफिनेशन आहे. ओके, सो याच्यामध्ये लक्षात घ्या व्यवस्थित, वन बाय वन तो पण आपण प्राईम अँड ऑड नंबर कोणते. प्राईम नंबर म्हणजे ज्यांना डिव्हिजन जात नाही, याच्यामध्ये प्राईम कोणते आहेत सांगा बरं. 2, 3, 5 हे प्राईम आहेत, आणि ऑड कोणते आहेत 1, 3, 5. अजिंक्य, आधी एक एकाचे डाऊट क्लिअर करू द्या मला, डाऊट एकदाच येत आहेत सर्वांचे, थांबा मला एक एकदा क्लिअर करू द्या. अजिंक्य, प्राईम आणि ऑड मध्ये काय डिफरन्स, म्हणजे तुला याच्यामध्ये कळत नाही का, तुला जनरल डेफिनेशन कळत नाहीये. बघ, प्राईम म्हणजे 1 ला आपण कोणताच कन्सिडर करत नाही, राईट. सो 2 इज अ प्राईम नंबर, 3 इज अ प्राईम नंबर. सो हे प्राईम आहेत ज्या नंबरला आपण डिव्हिजन जात नाही. आणि ऑड कोणते 1, 3, 5, 7, 9, 11 हे ऑड आहेत. 13, 15 हे ऑड आहेत. आणि प्राईम 2, 3, 5, 7, 11, 13. त्याला काहीतरी वेगळं विचारायचं असेल असं वाटतं मला. ठीक आहे, ओके चलो. अरे ऑड मध्ये लिहिले 15, प्राईम मध्ये नाही. प्राईम आणि ऑड समजून घ्या, हे ऑड मध्ये लिहिले, हे प्राईम मध्ये लिहिले. चला एक डाऊट क्लिअर, मला एक एक डाऊट क्लिअर करू द्या. एक एक डाऊट क्लिअर करू द्या. काय म्हणणं आहे? नाही नाही नाही, प्राईम नंबरला कसं जातं डिव्हिजन, म्हणजे याने जाऊ शकतं 1 आणि तोच नंबर फॅक्टर असतात त्याचे. प्राईम नंबरचे फॅक्टर कोण असतात, एकतर 1 आणि तोच नंबर. क्लिअर असेल तर येस म्हणून पाठवा प्लीज, मला प्रत्येकाचे डाऊट क्लिअर करायचे, ठीक आहे. ओके, अमर काय प्रॉब्लेम आहे? अमर नो म्हणते, बाकीचे सर्व यस म्हणतायत, ठीक आहे. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. पहा मला म्हणतायत एनर्जी, मला तुमची एनर्जी पाहून माझ्याकडे एनर्जी येते, ठीक आहे. एवढे रिस्पॉन्सिव्ह विद्यार्थी आहेत आपले, असं खतरा आहे एकदम, मला प्रश्न सुटायचे आहात, असं एकदम फडाक दिशा याच्यामध्ये आपले आन्सर. अमर म्हणतोय रिपीट करा. रिपीट म्हणजे कोणतं रिपीट बाळा, मी एवढ्या कन्सेप्ट सांगितल्या तिथे. तुला जर ऑड आणि प्राईम कळत नसेल तर हे बघ, ऑड म्हणजे ज्या नंबरच्या एंडला 1, 3, 5, 7, 9 येतं ते सर्व नंबर हे ऑड आहेत. ते सर्व नंबर ऑड आहेत. ज्या नंबरच्या शेवटी, फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 7, 9 याच्या एंडला कोण आहे 9 आहे, तर हा ऑड नंबर आहे. 5, 3, 4, 4, 8 याच्या नंबरला कोण आहे 8 आहे, मग हा ऑड नाहीये. इव्हेंट, हा असं सांगा, ते रिपीट म्हणलं की मला ते कन्फ्युजन होतं. हे क्लिअर आहे? बरं चला, इव्हेंट इव्हेंट, हा मी इव्हेंट कडे येतोय. इकडे क्लिअर आहे? तुमचे सर्वांचे डाऊट आले एकदाच, त्यामुळे म्हणून मी म्हणतोय फक्त रिपीट सर म्हणायचं नाही, काय समजलं नाही ते व्यवस्थित टाकायचं. ओके चलो.
ओके, नो प्रॉब्लेम. 10 समजून आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. इव्हेंट म्हणजे काय, की एखादी, आता जसं मराठीत सांगितलं आपण त्याला घटना, पण घटना कशाला म्हणतो, ती एक कोणती तरी कंडिशन आहे. म्हणजे कसं, की आपण डायस टाकला, हा झाला रॅन्डम एक्सपेरिमेंट. आपण डायस टाकला, हा झाला रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्याच्यामधले हे आहेत आउटकम. 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतं, 3 येऊ शकतं, 4 येऊ शकतं, 5 येऊ शकतं, 6 येऊ शकतं. समजा एक विद्यार्थी आहे, त्याला त्याची जी ती काय म्हणतात याला, जी ही आहे, काय म्हणतात त्याला, विसरलो ते नाव, जाऊ द्या. ते बाहेर जेव्हा घराच्या बाहेर काढतो तेव्हा आपल्याला 6 पाहिजे असतं. बरोबर आहे. आणि जेव्हा आपली घोडी जेव्हा आपले मध्ये जाणार असते, समजा इथं जवळ येऊन बसले आणि आपल्याला एकच पाहिजे, एकच पडण आहे आपल्याला, आहे का नाही, आणि इथं किती पाहिजे, 6 पाहिजे. तर हा गोटे, तर याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की हे दोन्ही एक पर्टिक्युलर कंडिशन टाकली आपण, की बाबा रे, मला इथे बाहेर येण्यासाठी 6 पाहिजे, किंवा इथे मला ही गोडी मध्ये घालण्यासाठी 1 पाहिजे. म्हणजे आपण इथे एक पर्टिक्युलर कंडिशन टाकत आहोत. पर्टिक्युलर काय टाकलेली आहे, कंडिशन टाकलेली आहे, म्हणून याला आपण इव्हेंट म्हणणार आहोत. क्लिअर आहे का बघा. आता असे भरपूर इव्हेंट असू शकतात. कोणाला 1 पाहिजे, कोणाला दुसऱ्याला मारण्यासाठी 3 पाहिजे, कोणी 4 पडू दे म्हणून प्रार्थना करायलाय, कोणाला अजून 4ही गोड्या मध्येच आहेत घरात, 6च पडना झालाय, त्याला 6 पाहिजे. हे सर्व वेगवेगळे इव्हेंट आहेत. हे सर्व वेगवेगळे काय आहेत, इव्हेंट. आता याच्या पुढे मग लक्षात ठेवायचं, आपण परत कुठेही खेळत वगैरे असलो, लुडो जर खेळायला लागलो, तर थोडासा बॅकग्राऊंडला विचार करायचा. हा, याचा रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे, 1 2 3 4 5 6. बर, मग आपला इव्हेंट काय आहे, मला 4 पडायचंय, आहे का नाही, असं तुमच्या माइंड मध्ये आलं पाहिजे. राईट. ओके. सो हे क्लिअर आहे. आता इव्हेंट कन्सेप्ट क्लिअर आहे. कोणतीही कंडिशन, आपण फक्त कंडिशन टाकली त्याच्यावर. अजून मला प्रॉब्लेम घेऊ द्या, प्रॉब्लेम नंतर क्लिअर करतो, प्रॉब्लेम नंतर क्लिअर करतो. नाही नाही, मी काय म्हंटलय पहा, लक्षात घ्या आधी, पहा लक्षात घ्या. मी डायरेक्ट, म्हणजे तुम्ही जर मला डायरेक्ट ऍडिशन विचारला, सर 5 आणि 4 किती येत आहे, हे पण सांगतो, आणि तुम्ही मला 12चा जरी प्रॉब्लेम विचारला ते पण सांगतो. म्हणजे बेसिक सांगताना काही जणांना बोर होऊ शकते, की बाबा एवढं काय आड आणि प्राईम काय सांगायले सर, असलं कसं सांगायले, किंवा काही जणांना हार्ड प्रॉब्लेम सोडत असताना वाटते हे एवढं अवघड, बोर्डाला तर येणार नाही सर, कशाला घ्यायला डोकं फोडून उगाच. पण आपल्याकडे दोन्ही असते. ठीक आहे. हा, मी क्लिअर करतो अजिंक्य, मला माहितीये, मी म्हंटल पण तुला दुसरं काहीतरी विचारायचं असेल, तू तसं टाईप केलं, तर मला एकदा प्रॉब्लेम घेऊ द्या, म्हणजे हे कन्सेप्ट क्लिअर करतो, आणि वाटलं तर आपण काय करतोय ते फॉर मोर इन्फॉर्मेशन, किंवा आदित्यने जसं विचारलं की ऑकरन्स इव्हेंट वगैरे काय आहेत, फक्त तुम्ही आता सध्या काय लक्षात ठेवा, इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय असणार आहे सांगा बरं मला. इम्पॉसिबल इव्हेंट, मी काय म्हंटल, लुडो मध्ये मला 7 पाहिजे, किंवा 7 पण पडू शकतं, ते आपल्या ह्याच्यामध्ये, मला लुडो मध्ये 0 पाहिजे. पडू शकतं का लुडो मध्ये 0? राईट, व्हेरी गुड. एकदम सिंपल सिंपल, तर एवढं लक्षात येतं मला माहितीये. ओके, याला काय म्हणणार मग, इम्पॉसिबल इव्हेंट म्हणणार. या कंडिशनला काय म्हणणार, इम्पॉसिबल इव्हेंट. राईट. आता मी जेव्हा पाणीपुरी सांगत होतो तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं असेल, आपले पप्पा कधी पाणीपुरी घेऊन येणार, हे तर माझ्यासाठी इम्पॉसिबल इव्हेंट आहे. वाटलं का नाही, वाटलं का नाही, वाटलं का नाही, फक्त त्याला नाव दिलं आपण इम्पॉसिबल. बरोबर आहे का नाही. हा, बर. मग कॉम्प्लिमेंट इव्हेंट, कॉम्प्लिमेंट इव्हेंट म्हणजे समजा जर पप्पांनी आपल्याला 2 ऑप्शन दिले, एक तर पाणीपुरी किंवा भेळ. सर लॉकडाऊनचं का त्रास द्याला तुम्ही, का असं नाव काढायला.
बोथ 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 आता लक्षात घ्या. मग नका नका तुम्ही बोथ म्हणताय ना, नका. तुम्हाला दुसरंच एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला कळणार नाही अजून. समजा मला लुडो मध्ये मला बाहेर निघण्यासाठी 6 पाहिजेत आणि दुसऱ्याला एकाला मारण्यासाठी 3 पाहिजेत. एकाला मारण्यासाठी 3 पाहिजेत आणि गोटी बाहेर करण्यासाठी 6 पाहिजे. तर लक्षात घ्या, जर 3 पडले तर 6 पॉसिबल आहे का? एकतर 3 पडू शकतात किंवा 6 पडू शकतात. लक्षात घ्या, लक्षात घ्या. याचा अर्थ पहा, एकतर 3 पडू शकतात किंवा 6 पडू शकतात. एकतर 3 पडू शकतात किंवा 6 पडू शकतात. म्हणजे 3 पल्ले की 6 पल्ले नाहीत असं सांगतो मी, किंवा 6 पल्ले म्हणजेच 3 पल्ले नाहीत. मग हे दोन इव्हेंट एकमेकांचे कॉम्प्लिमेंट झाले. आपण सेट मध्ये पण पाहिलं होतं बघा, कॉम्प्लिमेंट म्हणजे ते सोडून दुसरं. मग 6 ला नाही, मग आपण 5 घ्या. तुम्हाला वाटलंच मला ते गोट्याला 6 ला रिपीट चान्स धरता तुम्ही. राईट राईट राईट. ऍक्च्युअली हे कॉम्प्लिमेंट नाहीत, याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणतात. याला काय म्हणायचं? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. कारण हे जर झाला तर हे होणार नाही किंवा हे जर झाला तर हे होणार नाही, म्हणून याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणतात. बर. आणि अजून एक थोडासा अवघड सांगतो आणि इथे टाईप बस करूया. 1-2 प्रॉब्लेम घेऊया आज आपण. जर मला 2 पाहिजेत, मला काय पाहिजेत, किती पाहिजेत? आता बेसिक पासून लक्षात घ्या. का प्रश्न विचारला सर? मला 2 पाहिजे, 2 2 2. बर, ओके. तर 2 जर पाहिजेत मला, तुमचंच एक्झाम्पल घेतो हा. 2 जर पाहिजेत मला, तर समजा मला 5 पल्ले. सत्यानाश त्या डायसचा. मला 2 पाहिजे होते, म्हणून मला किती पल्ले? 5 पल्ले. मग आता 2 पडू शकतात का? म्हणजे 2चे चान्स तर खतम झाले. 2चे चान्स तर खतम झाले, बरोबर आहे का नाही? पण जर मला 5च्या ऐवजी 6 पल्ले असते तर, 5च्या ऐवजी जर 6 पल्ले असते तर अजून एक चान्स होता, अजून एक चान्स होता सर. 5च्या ऐवजी काय पल्ले असते? 6 जर पल्ले असते तर अजून एक चान्स होता, अजून एक चान्स आहे. मग अजून 2 नक्की पडतीलच असं नाही सांगत, पण पडू शकतात, पण पडू शकतात. राईट, यू गेट 1 मोर चान्स, आहे का नाही सर? म्हणजे माझी 2 येण्याची जी शक्यता आहे, मी अजून प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन सांगितली नाही. एवढे एंड करूया फक्त, आणि आपण परत एकदा प्रोबॅबिलिटी पाहिलं की मी परत हे थोडंसं एक्सप्लेन करतो. म्हणजे 2 पडण्याची शक्यता हे 6 पडतंय का नाही याच्यावर सुद्धा डिपेंड होती. 6 पडतंय का नाही याच्यावर सुद्धा डिपेंड होते. पाणीपुरी आणण्याची शक्यता एक दुसरा इव्हेंट, पाणीपुरीची गाडी चालू झालेत का नाहीत याच्यावरती होती. सो याच्यामध्ये जर 5 पडलं तर काहीच प्रॉब्लेम, म्हणजे 2ची आपण डायरेक्ट गुंडाळून बसलो होतो. पण 6 पडलं तर अजून एक चान्स भेटायला आपल्याला. म्हणजे या 2ची याच्यावरती डिपेंड आहे. याच्यावरती काय आहे? डिपेंड. म्हणजे एक इव्हेंट हा दुसऱ्यावरती डिपेंड आहे, त्याला एक्झॉस्टिव्ह. काय झालं? राईट 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 राईट. एक उगा अंदाज, ब्रॉडर अंदाज, की तुम्हाला हे टाईप म्हणूनच तुमच्या सिलेबस मध्ये दिले गेले नाहीत. पण आपल्याला एक आयडिया असली पाहिजे ब्रॉडर याच्यावरती, की एक इव्हेंट हा दुसऱ्यावरती डिपेंड पण असू शकतो. ज्याला डिपेंड नाही त्याला सिंपल इव्हेंट म्हणतात. जो डिपेंड नाही त्याला काय म्हणणार? सिंपल इव्हेंट. त्याच्याशीच, दुसऱ्याशी काही देणं नाही, बरोबर आहे का नाही? अजून एक लास्ट एक्झाम्पल मला भारी सुचले, त्याच्यामुळे कळते का बघा, एकदा. आपल्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये 100 मार्क पडणार आहेत. समजा 2 स्टुडंट आहेत, ए आणि बी.
आता आपलं टार्गेट तर 100च आहे, बरोबर आहे का नाही? मग म्हणजे उगा आयडिया सांगतोय मी, कन्सेप्ट क्लिअर करणार नाही या लेक्चर मध्ये, मी तुम्हाला कन्फ्युज करणारा विचार करायचा, तुम्ही कन्फ्युज करणार, मी सांगितलं होतं कन्फ्युज करू शकतो मी कधी कधी मुद्दाम. ठीक आहे, आपलं टार्गेट तर 100 आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जर ए ला 100 पडत असतील तर बी ला पडू शकतात का नाही? ए इज इव्हेंट ऑफ गेटिंग 100 मार्क अँड बी इज इव्हेंट ऑफ गेटिंग बी ॲज अ 100 मार्क. मग हे दोघं एकमेकावरती डिपेंड आहेत का नाही? आता विचार करता सर आम्ही, हे ए आणि बी कुठं बसले होते नेमकं परीक्षा देताना, आहे का नाही? परीक्षा देताना कुठं बसले होते? नाही ना, एकमेकावरती डिपेंड नाहीये. ए चे 100 घ्यायचेत, बी चे 100 घ्यायचेत, तर याच्यामध्ये ए स्वतःचे 100 तो घेऊ शकतो आणि बी त्याचे 100 घेऊ शकतो. इथे दुसऱ्याला कुणालाही म्हणजे त्याला हार्म करून घ्यायचं नाहीये. आणि लक्षात ठेवा, म्हणूनच आपण पूर्ण आपला ग्रुप जो असला पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये, तो असंच विचार करायचा आपल्याला. आपल्याला तर 100 पाहिजेत, पण आपण ग्रुपसाठी जेव्हा आपण म्हणजे एकमेकांसाठी हे करतो पहा, ग्रुपमध्ये म्हणजे कसं म्हणतोय, जेव्हा तुम्ही डाऊट विचारता तेव्हा मी डाऊट जर बोर्डावरती घेतले तर त्या डाऊटमुळे दुसऱ्या कोणाचा तर फायदा होऊ शकतो, पण असा नाही विचार करायचा की माझ्यामुळे तुझा कसं फायदा. असले छोटे विचार आपण नाही ठेवायचे. ठीक आहे, ओके. सो दीज टू इव्हेंट्स आर इंडिपेंडंट इव्हेंट, प्रोव्हाइडेड दे शुड नॉट कॉपीड, आहे का नाही? ओके सर, याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवा. आज थोडंसं कन्फ्युजन असेल, थोड्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील, आपण हळूहळू क्लिअर करूया. एक एक्झाम्पल घेऊया इव्हेंटचं, म्हणजे अजून क्लिअर होईल आपल्याला. याच्यामध्ये थोडंसं आणि लिहायचं काम असू शकतं आपल्याला, त्याच्यामुळे जरासं मॅथ मध्ये लिहायला बोर होतं बऱ्याच जणांना, आहे का नाही? चला, क्वेश्चन नंबर 1, डायरेक्ट तुम्ही जागा सोडू शकता आणि आन्सर कसं लिहिणार पहा. मी डायरेक्ट म्हणजे कारण आजच होणं गरजेचं आहे, म्हणजे आपली थोडीशी कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, एक्झाम असणार, एमसीक्यूच एक्झाम ठेवूया यावेळेस. थोडंसं मॅथ्सचं थेरी एक्झाम पण ठेवतो मी. त्याच्यासाठी तुम्हाला पीडीएफ मी तयारी करतोय, मला काही इकडून सेंड करता येईल का? याच्यामध्ये मी भरपूर प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा, या संडेला आपण एमसीक्यू एक्झाम ठेवूया आणि वाटलं तर रिव्हिजन चॅप्टर ठेवूया. प्रोबॅबिलिटी पूर्ण नाही ना झाला, मग रिव्हिजन चॅप्टर कोणता ठेवायचा? पहिला ठेवायचा लिनियर इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, फायनल. मग लिनियर इक्वेशन 10 MCQ, प्रोबॅबिलिटी म्हणजे 10 असू शकतील, कमी जास्त असू शकतात. लेवल असणार पेपरचे मॉडरेट म्हणजे मीडियम. मी याच्या आधी हार्ड लेवल ठेवल्या होत्या, लक्षात घ्या. थोडस काही क्वेश्चन होते, पण काही खूपच हार्ड क्वेश्चन होते. थोडासा मीडियम पेपर ठेवूया आपण, म्हणजे एव्हरीवन यू शुड आउट ऑफ, ट्राय फॉर आउट ऑफ मार्क. ठीक आहे, संडेला आउट ऑफ मार्क. मी हे का सांगितलं, तुम्हाला आउट ऑफच ट्राय करायचे यावेळेस. ठीक आहे, ओके, चलो. ठीक आहे, तो पहा फर्स्ट क्वेश्चन. मी फक्त क्वेश्चन लिहितोय, तुम्ही लिहिणार आहात याच्यामध्ये. पहा लक्ष द्या की राईट सॅम्पल स्पेस यस. आपल्याला काय लिहायचंय पहा, लक्ष द्या. मी क्वेश्चन वाचतोय, क्वेश्चन तुम्ही लिहायचे. बुक आहे तुमच्याकडे, मी फक्त आन्सर सांगणार आहे कारण क्वेश्चन खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये 1 सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन यस. आधी यस लिहायचे आपल्याला, त्याच्यानंतर एन यस लिहायचंय. बर, त्याच्यानंतर फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. आपण एक्सपेरिमेंट म्हणजे काय ते पण पाहिलंय. Also write event A, B, C in set form and write n of A, n of B and n of C. आपण सेट पण लिहायचं कसं ते पाहिलेलं आहे. इव्हेंट लिहायचे आपल्याला A, B, C in one each of, आणि परत काय लिहायचे आपल्याला n of A, n of B, n of C. सर्व येणार सर, काहीच टेन्शन घ्यायचं नाही मॅथचं. ओके, व्हेरी गुड अजिंक्य, राईट. तर याच्यामध्ये पहिला एक्सपेरिमेंट आहे 1 डाय इज रोल्ड. काय सर, पहिलीच एक्झाम्पल आहे आता तर, 1 डाय रोल. ओके, मग इथे एक्सपेरिमेंट काय लिहायचं आपला एक्सपेरिमेंट आहे 1 डाय इज रोल.
therefore sample space S is equal to therefore sample space S is equal to एका डायवर काय असू शकतात चला पटापटा अरे एवढं सोपं आहे प्रोबॅबिलिटी 1 2 3 4 5 6 राईट एन ऑफ एस किती असू शकतं म्हणजे काय असायलाच पाहिजे किती असायला पाहिजे किती असायला पाहिजे 6 राईट एन ऑफ एस 6 त्याच्यानंतर आता पहा इव्हेंट ए म्हणजे काय की त्याच्यावरती काहीतरी व्हेरी गुड ठीक आहे ओके सो इव्हेंट ए म्हणजे त्याच्यावरती काहीतरी कंडिशन असणार आहे आणि ही कंडिशन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिली जाईल त्याच्या कंडिशनचं काही टेन्शन नाही घ्यायचं एक आहे इव्हेंट ए इज अ इवन नंबर ऑन द अप्पर स्पेस इव्हेंट ए इज इवन नंबर ऑन अप्पर फेस म्हणजे काय इवन नंबर असले पाहिजेत कुठे अप्पर फेस वरती अप्पर फेस म्हणजे हेच याच्यापैकी कोणताही नंबर अप्पर स्पेस वरती येऊ शकतो मग आपल्याला काय पाहिजे आपलं फेवरेबल राईट का इव्हेंट इज अ सेट ऑफ ऑल फेवरेबल आउटकम कोणता आहे सांगा बरं मला इव्हेंट ए साठी 1 आहे का फेवरेबल आउटकम 1 आहे का लक्ष द्यायचंय नक्कीच सिंपल प्रॉब्लेम आहे नो 1 नाही 2 आहे का इवन पाहिजे मला 2 आहे देअरफॉर इट विल कंटेन 2 3 आहे का नाही इवन नाही आपल्याला कसा पाहिजे इवन पाहिजे ए मध्ये मग 1 नाही 2 आहे लिहिला 3 नाही त्याच्यानंतर 4 यस 5 नो 6 येस therefore the set A will be contain 2 4 6 and therefore n of A will be 3 n of A will be 3 right आता तुम्ही लिहायचंय माझं काम फक्त तुम्हाला करून घ्यायचं असतं काहीच नाही ऑड नंबर आणि प्राईम नंबर चलो राईट बी इव्हेंट आहे कशाचा बी इव्हेंट आहे इव्हनच्या ऐवजी सांगितलंय ऑड म्हणल्यानंतर मी बी मध्ये कोणते घेणार 1 हा आपला फेवरेबल आहे 2 आता फेवरेबल नाही कारण तो ऑड नाही 3 आहे 4 नाही 5 यस सो n of b will be again 3 n of b will be again 3 and इव्हेंट सी काय आहे इव्हेंट सी काय आहे प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस आताच बघितलं आपण प्राईम नंबर कोणते आहेत आधी पहा 1 प्राईम घ्यायचा नाही ठीक आहे सो 1 नाही घ्यायचा प्रांजली 1 ओके लक्षात आता ठेवायचा ठीक आहे नो प्रॉब्लेम 1 इज नदर ओके राईट सो प्राईम 1 नाही घ्यायचा 2 घ्यायचा 3 घ्यायचा आणि 5 घ्यायचा 4 नाही येणार 6 नाही येणार therefore n of c will be also 3 b 3 a 3 आणि आपण इव्हेंट पण लिहिलेले आहेत एवढं सिंपल आहे थोडेसे काहीतरी डिफिकल्ट प्रॉब्लेम येतील त्याला आपण बिलकुल घाबरायचं नाहीये अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्याचा सेट माहिती आहे ना फक्त दुसरा ट्राय करायचा याच्यामधलाच दुसरा ओके चलो इंग्लिशचा क्लास आहे ओके चलो एव्हरीवन सेकंड ट्राय करा आपण तर घेणारच आहोत याच्यामध्ये एक्झाम असणार लिनियर इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी 20 MCQ ऑन संडे राईट ओके सो बाय बाय हॅव अ ग्रेट डे हॅपी लर्निंग चलो बाय बाय एव्हरीवन